म्हणलं आम्हाला एवढं त्रास आहे, पाणी आलं, आतमध्ये पोरं असते, बाळ असते, आम्हाला व्यवस्था करून द्या. आम्ही सारखं इथं मध्ये यायचं, शाळेमध्ये सारखं इथं 4 दिवस पडायचं, घरी पडायचं, आम्हाला बांधून द्या, घरी बांधून द्या. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात वाढतोय. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गेल्या आठवड्यातील परिस्थिती उद्भवू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय आणि पवना तसेच मुळा नदीच्या काठच्या लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलंय. पवना आणि मुळा नदी लगतच्या अनेक रहिवाशांचं आधीच स्थलांतर करण्यात आलंय. पावसाचा जोर कायम असल्यानं आणि पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्यानं या जवानांना पाचारण करण्यात आला. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं चिखल झाला असल्यानं गेल्या 10 दिवसांपासून ते सर्व घरापासून लांब असल्याचं त्यांनी म्हटलं. अनेक महिलांकडे लहान लेकरं असल्यानं आम्ही किती दिवस असं बाहेर राहायचं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सांगीमध्ये आले 8 दिवस झालं, 8 दिवस झाले त्यांच्या घरात किचड आहे म्हणून गेलंच नाही तिकडे, सांगित राहत. पण पाणी आले आमच्या झोपडपट्टीमध्ये म्हणून आले इकडे आलेले 4 दिवस झालं. 8 दिवस पहिले 10-12 दिवस झाले पहिले नदी आले तेव्हा. तर काय सगळं सरने बोललं ते मी तुम्हाला सोयी करतो, सगळं देतो म्हणून सांगून मी गेलं. 3-4 वर्षात पूर येतो ना तेव्हा नेहमी घुसतो. आम्हाला मेन म्हणजे आम्हाला घराची सोय पाहिजे. आम्हाला एक ठिकाणावर तुम्ही घर द्या, बस तेवढंच मागणी आमची. म्हणलं आम्हाला एवढं त्रास आहे, पाणी आलं, आतमध्ये पोरं असते, बाळ असते, आम्हाला व्यवस्था करून द्या. आम्ही सारखं इथं मध्ये यायचं, शाळेमध्ये सारखं इथं 4 दिवस पडायचं, घरी पडायचं, आम्हाला बांधून द्या, घरी बांधून द्या. रात्रीचे भरते, अजून रात्रीचे उचलायचं, लहान लेकरांना पळत यायचं इथं, अजून सकाळी जायचं, सापडायचं, रात्रीचे भरते, असंच होतंय रोज. जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. अचानक आलेल्या पुरामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो कुटुंब विस्थापित झाली असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या 10 ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि याविषयीची सर्व खबरदारी प्रशासनानं घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.